कंटिन्युअसली तुम्हाला 500-600 किलोमीटर ड्रायव्हिंग करायची आहे, गरमी आहे, कॉन्क्रीट रस्ता आहे, तर अशा वेळेला नायट्रोजन बरी की नॉर्मल एअर बरी, कशामध्ये जास्त फायदा आहे त्याबद्दलच आपला आजचा व्हिडिओ आहे. नायट्रोजन ही F1 कार्समध्ये म्हणजे फॉर्म्युला रेसिंगच्या कार्समध्ये वापरली जाते, त्यासोबतच विमानाच्या टायर्समध्ये देखील नायट्रोजनच वापरली जाते, त्याबद्दल देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजून येईल तुमच्यासाठी काय सोयीस्कर आहे, नायट्रोजन की नॉर्मल एअर. तर मित्रांनो, आपण पहिला सुरुवात करूया नायट्रोजन पासून. नायट्रोजनचे फायदे काय आहेत? नायट्रोजनचे फायदा असा आहे की नायट्रोजन जर तुम्ही तुमच्या टायरमध्ये भरला तर तुमचा टायरचा टेम्परेचर जो आहे तो स्टेबल राहतो, खूप जास्त गरम होत नाही, जो की नॉर्मल एअर मध्ये होत असतो. दुसरा त्याचा फायदा आहे की नायट्रोजन जर तुमच्या टायरमध्ये जर तुम्ही भरला तर ती सतत चेक करावी लागत नाही. नॉर्मल एअरवाला टायर जर आठवड्यानी चेक करावा लागतोय, तर दुसरा जो नायट्रोजन वाला टायर जो आहे तो 2 आठवड्यांनी चेक करावा लागतो, सतत चेक करावा लागत नाही. आणि तिसरं जे आहे, नायट्रोजन हा हलका असतो, त्याच्यामुळे मायलेज खूप जास्त मिळतो. नायट्रोजन खूप लवकर कमी होत नाही, त्यामुळे टायरची लाईफ वाढली जाते. त्यासोबतच नायट्रोजन जर टायरमध्ये आहे तर आतील भागामध्ये जे आहे तो ऑक्सिजनचे हे नसतात, पाणी नसतं, त्याच्यामुळे जे आहे ते आतील भागाला गंज चढत नाही. हे सगळे त्याचे पाहिजेत. आणि नायट्रोजनचे डिसएडव्हान्टेजेस काय काय आहे? नायट्रोजन जो आहे तो लगेचच अवेलेबल होत नाही, सगळीकडेच तुम्हाला मिळणार नाही. फ्री आपली जी एअर असते ती सगळीकडे मिळेल, परंतु नायट्रोजन सगळीकडे मिळत नाही. एकदा तुम्ही नायट्रोजन भरलात की तुम्हाला परत नायट्रोजनच भरावं लागेल, कारण की नॉर्मल एअर भरली त्यामध्ये तर नायट्रोजनचा संपूर्ण फायदा नाहीसा होऊन जाईल, मग ती नॉर्मल एअरच होऊन जाईल. त्यामुळे नायट्रोजन हा सगळीकडे अवेलेबल होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे नायट्रोजन हा कॉस्टली येतो. जर तुम्ही तुमचे 4 टायर नॉर्मल एअरनी भरलेले आहेत ते रिकामी करून तुम्हाला पुन्हा त्याच्यामध्ये नायट्रोजन टाकायचा असेल तर अशा वेळेला तुमच्याकडे 100 ते 150 रुपये ह्या दोघांच्या मध्ये घेतले जातात, ऍज पर तिकडचा नायट्रोजन किती प्युअर आहे त्या हिशोबाने. आणि दुसरं आहे की नायट्रोजनचं जे आहे ते त्याच्यावर देखील लक्ष ठेवावंच लागतं. आपण किती बोललो तरी टायर प्रेशर हा नीट असणं गरजेचंच आहे, मग तुमच्याजवळ नॉर्मल एअर असू दे किंवा नायट्रोजन असू दे. आता नॉर्मल एअरचे काय फायदे आहेत? नॉर्मल एअरचे फायदे हे दोघांचे ते उलट आहे. नॉर्मल एअर जे आहे ते आपल्याला फ्री मिळते. नॉर्मल एअर तुम्ही कुठेही जाऊन चेक करू शकता, काही टेन्शन नाही. आणि नॉर्मल एअरचा फायदा असा आहे की अजून देखील 98% पेक्षा जास्त लोक जे आहेत ते नॉर्मल एअरच वापरत आहेत कित्येक वर्ष झाले, आणि त्याला देखील काही नुकसान त्याचं अजिबात नाही आहे. आणि त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय काय सांगितले जातात की नॉर्मल एअर जी आहे ती खूप जास्त गरम होते, टायर जो आहे तो खूप जास्त हीट होतो असं सांगितलं जातं. आणि दुसरी गोष्ट आहे की नॉर्मल एअर मध्ये जे पाण्याची मात्रा असते त्याच्यामुळे त्याला रिमला जे ती गंज चढू शकतो. आणि दुसरा आहे ते नॉर्मल एअर सतत चेक करावी लागते. आठवड्याने जर तुम्ही ड्रायव्हिंग करताय, डेली ड्रायव्हिंग करताय, तर आठवड्याने तुम्हाला चेक करावी लागते. हे त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. हे तर झाले सगळे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस. आता आपण बोलूया की खरंच आपल्याला नायट्रोजन वापरायलाच हवा का? नायट्रोजन नाही वापरलं तर गरमीमध्ये तुम्ही जर कंटिन्युअस ड्रायव्हिंग केली तर तुमचा टायर फुटूनच जाईल, असंच काही आहे का? किंवा नायट्रोजन जर वापरलं तर तुमच्या गाडीला काहीच होणार नाही, तुमचा टायर कधीच फुटणार नाही, असं काय आहे का? तर तसं देखील अजिबात नाही आहे. नॉर्मल एअरवर देखील तुम्ही तुमची गाडी कंटिन्युअसली हवी तेवढी चालू शकता, एक फरक होणार नाही. टायर फुटणारच अशी गॅरंटी अजिबातच नाही. तुम्ही जर योग्य टायर प्रेशर ठेवलेला आहे तर तुम्ही 500 काय 1000 किलोमीटर देखील कंटिन्युअसली ड्रायव्हिंग करू शकता. परंतु नेहमी लक्षात ठेवा, नेहमी ड्रायव्हिंग करत असताना आपल्याला दर 3-3 तासांनी किंवा 200 किलोमीटर नंतर ब्रेक घेणं हे गरजेचंच असतं. टायर गरम होत आहेत फक्त म्हणून नाही, तर ब्रेक देखील हीट होत आहेत, तुमचं इंजिन देखील हीट होतो आहे, त्यासोबत तुम्ही देखील दमत आहात, त्यासाठी तुम्ही ब्रेक घेणारच आहात. आणि तेव्हा जो ब्रेक घेतला जातो त्यामध्ये टायर देखील थंड हे होतच असतात. त्यामुळे फक्त नायट्रोजनच उन्हाळ्यामध्ये भरायला हवा असं काहीही नाही आहे. नॉर्मल एअरमध्ये मी स्वतः आता कोकणातून आलो, 600 किलोमीटर 10:30 वाजता दुपारच्या उन्हामध्ये, तिकडच्या उन्हामध्ये ड्रायव्हिंग सुरू केली आणि कंटिन्युअसली 300-400 किलोमीटर गाडी चालवली, काही मला प्रॉब्लेम आला नाही. त्यानंतर देखील पुन्हा कंटिन्यू केली. तर खरंच आपल्या गाडीला नायट्रोजनची गरज आहे का? तर अजिबात नाही. आपल्या गाडीच्या टायरला प्युअर नायट्रोजनची अजिबात गरज नाही आहे. नॉर्मल एअर देखील आपल्या गाडीसाठी सफिशियंट आहे, खूप आहे. नायट्रोजन खास करून जाऊन टाकण्याची, पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही. मित्रांनो, आपण 5वीच्या पुस्तकामध्ये शिकलेलो आहोत, आपल्या नॉर्मल हवेमध्ये जे आहे ते 78% नायट्रोजनच आहे आणि बाकीची 21% जो आहे तो ऑक्सिजन आहे आणि बाकी 1% जो आहे तो बाकीचे वायू जे आहेत ते आहेत. आता आपण श्वास जो घेतो आहे तो नायट्रोजन देखील घेतो आहोत आतमध्ये, आणि नंतर मग तो जेव्हा आपण बाहेर काढतोय श्वास तेव्हा ते नायट्रोजन बाहेर पडत आहे. त्यामुळे तुमच्या नॉर्मल एअर मध्ये ऑलरेडी 78% नायट्रोजन हा आहेच. तुम्ही जे नायट्रोजन पंप वरती जाऊन नायट्रोजन भरता ते जे आहे ते जास्तीत जास्त 95% प्युअर असतं, असं खुद्द
नायट्रोजन कंप्रेसर बनवणारी कंपनी सांगते की आमचे जे कंप्रेसर असतात ते जे आहेत जास्तीत जास्त 95% प्युअर नायट्रोजन जे आहेत ते बनवून देतात. काही जागेवरती तर 90%च असते. मग त्या हिशोबाने तिकडे रेट असतो. ज्याचा प्युअर एकदम त्याचा रेट जो आहे तो जास्त, ज्याच्या एकदम प्युरिटी कमी त्याचा रेट जो आहे तो कमी. मग तो 90 ते 95 याच्या दरम्यान असतो. ह्याच्या अर्थ तुम्हीच बघा, म्हणजे 78% ऑलरेडी एअर मध्ये आहेच आणि 95% आपण करतोय, म्हणजे फक्त 12% साठी आपण ही सगळी झंझटमारी करतो आहे. 12% एवढा किती फरक पडणार आहे? तर 12%च फरक पडणार आहे तुमच्या सगळ्या ह्या गोष्टींमध्ये. टेम्परेचरमध्ये 12%चा फरक पडेल, त्याच्या स्टेबिलिटीमध्ये 12%चा फरक पडेल, त्याची जी हवा निघण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये 12%चा फरक पडेल. 12%चाच फरक पडणार आहे. 92% जे आहेत ते सगळे ते नीटच चालणार आहे. आता तुम्ही बोलाल मग F1 गाडीमध्ये का नायट्रोजन वापरले जातात? तर मित्रांनो, F1 गाडीमध्ये जो वापरला जाणारा नायट्रोजन असतो तो 99% प्युअर नायट्रोजन असतो. आणि त्याच्यासोबतच F1 गाडीच्या टायर्सला जे आहे ते एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये खूप जास्त ड्राईव्ह करावं लागतं. सडनली ते लगेचच ते टायर जे ते 2 सेकंदाचा आत चारही टायर ते बदलायचे असतात. त्यासोबतच टेम्परेचर खूप जास्त वर खाली असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे F1 कार्स असतात त्याच्या टायरची लाईफ ही फक्त 100 ते 120 किलोमीटर एवढीच असते. त्याच्यानंतर ते बदलावे लागतात. आणि आपल्या गाडीच्या टायरची लाईफ ही 50,000 किलोमीटर 60,000 किलोमीटर एवढी असते. आपल्या गाडीत तुम्ही नायट्रोजन नाही वापरलात तरी वापरला तर त्याचा काही दुष्परिणाम नाही, वापरला तरी चालेल, परंतु वापरायलाच हवा असं काही नाही. आणि दुसरी गोष्ट झाली विमानाची, की विमानामध्ये का नायट्रोजन वापरला जातो? विमानामध्ये देखील 99% प्युअर नायट्रोजन हा वापरला जातो. विमान लँड होताना, टेक ऑफ होताना तिकडे किती एक्स्ट्रीम कंडिशन असते. अक्षरशः तुम्ही स्पार्क देखील होताना तिकडे पाहिलेलं असेल. अशा एक्स्ट्रीम कंडिशन मधून आपल्या गाडीच्या टायर्सला अजिबात जावं लागत नाही. तिकडे एकदम गरम झाला टायर, परत विमानाने टेक ऑफ घेतला, वरच्या एकदम हाय अल्टिट्यूड वरती गेला, त्यावेळेला तिकडे सडनली टेम्परेचर थंड झालं. मग अशा वेळेला ह्या सगळ्या टेम्परेचर मधून जे आहे ते त्या टायर्सला जावं लागतं. त्याच्यामुळे तिकडे नायट्रोजन जे आहे ते रिकमेंड केलं जातं. आणि ते त्या लोकांना जे आहे ते 99% प्युअर नायट्रोजन मिळतो. आपल्यासारखं नाही, आपल्याला फक्त 95%च प्युअर नायट्रोजन जो आहे तो मिळतो. आपण आपल्या गाडीसाठी नायट्रोजन खास करून वापरणे म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या शरीरासाठी खास करून हॉस्पिटलमधून ऑक्सिजन वापरण्यासारखं आहे. म्हणजे एखादा डॉक्टर येऊन उद्या आपल्याला जर बोलला की बाबा तुम्ही ऑक्सिजन प्युअर ऑक्सिजन वापरायला सुरुवात करा, 99% प्युअर ऑक्सिजन वापरा, तुमचे लंग्स जे आहेत ते स्वच्छ होतील, तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होईल, तुम्ही फ्रेश फील कराल, म्हणून की तुम्ही ऑक्सिजनची टाकी पाठीला बांधून फिरणार आहात का? तर नाही. आपल्याला गरजच नाहीये. जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा आपण जो आहे ते ऑक्सिजनचा वापर हा आपल्याला करावाच लागतो. परंतु आता जर गरज नाहीये तर आपण जे चाललंय, आता आपण घेतोय श्वास, सोडतोय, नायट्रोजन घेतोय, कार्बन डायऑक्साईड घेतोय, बाहेर काढतोय, आपल्याला आता त्याची गरज नाहीये. तसंच जर तुम्ही नॉर्मली ड्रायव्हिंग करत आहात, कधीतरी ड्रायव्हिंग करत आहात, तुम्हाला नायट्रोजनची अजिबात गरज नाही. जर तुमच्याकडे हाय लोड वाली गाडी आहे, हाय लोड मध्ये तुम्ही डेली चालताय आणि डेली तुमची 800 किलोमीटरची रनिंग होते आहे आणि ती देखील कॉन्क्रीट रस्त्यावरती होते आहे, तर अशा वेळेला तुम्ही नायट्रोजन वापरू शकता. परंतु जर तुमची डेली रनिंग नाही आहे, कधीतरी तुम्हाला 500-600 किलोमीटरचं करायचं आहे, तर तुम्ही हमखास साधी हवा वापरा. आता मी नुकतंच जे ते एका टायर मध्ये जे ते नॉर्मल हवा टाकली, दुसऱ्या टायर मध्ये जे तो नायट्रोजन टाकला, पूर्ण हवा काढली, नायट्रोजन भरला त्याच्यामध्ये आणि फक्त 50 किलोमीटर जी आहे ती गाडी चालवली. तीही भर उन्हामध्ये 12:30ला ड्रायव्हिंग जी आहे ती सुरू केली आणि 50 किलोमीटर चालवली. त्यानंतर कॉन्क्रीटचा रस्ता होता, त्यानंतर जे ते PSI चेक केलं. अगोदर PSI जे ती कोल्ड टेम्परेचर टायरचा जो आहे तो 36 PSI होता. ह्या नॉर्मल एअरचा देखील आणि ह्या इकडच्या नायट्रोजनचा देखील 36 PSI होता. आणि जेव्हा मी ती गाडी चालवली आणि त्यानंतर जेव्हा पाहिलं तर नॉर्मल एअरवालाचा टायर प्रेशर जो आहे 39.5 एवढा झालेला होता आणि जो हा वाला होता नायट्रोजन वाला होता त्याचा जे आहे 40 PSI एवढा झालेला होता. तुम्हीच बघा किती फरक आहे. काही नाही, एवढंच नाही तर मी त्यानंतर गाडी 500 किलोमीटर चालवली 2-3 दिवसामध्ये आणि जेव्हा गाडीचा टायरचा टेम्परेचर नॉर्मल आला, दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता जे आहे मी टायर प्रेशर चेक केलं की बाबा बघूया आता मी एवढा दिवस चालवलेली आहे, खड्डे खुड्डे हायवे वगैरे, तर माझा एअर प्रेशर किती लॉस झालेला आहे. ॲज पर जर नायट्रोजन मध्ये तर लॉस कमी खूप व्हायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते जास्त लॉस एअर लॉस व्हायला पाहिजे. तर पाहिलं तर ह्याच्यामध्ये जे आहे 35.5 एवढं जे आहे एअर प्रेशर झालेलं होतं, म्हणजे अर्धा PSI कमी झालेला होता. आणि नायट्रोजनवाला पाहिला, नायट्रोजनवाला देखील सेम होता. म्हणून मित्रांनो एवढा काही खास फरक नाही आहे. टाकलात तर त्याचं नुकसान देखील काही नाहीये. तुम्हाला जर फ्रीमध्ये मिळतंय, तुम्हाला जर अवेलेबल आहे, बिंदास टाका, काही एक हरकत नाही. परंतु खास करून जाऊन टाकण्याची, वेळ वाया घालवण्याची, पैसे वाया घालवण्याची अजिबात गरज नाही आहे. तर आशा करतो तुम्हाला माझ्या व्हिडिओपासून मदत झालेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल, हेल्पफुल वाटलेला असेल. काही मदत झालेली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा, तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा. तो जो आहे तो दर गरमीमध्ये जे ते नायट्रोजन जाऊन भरतो त्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, त्याला देखील समजू दे की खरंच गरज आहे का नाही आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.